नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर आणि घोटच्या सर्जाचा पैरा कॅन्सल का झाला, चिके आणि मेहरबानचा पैरा कॅन्सल का झाला, हा मोठा वाद बैलगाडी क्षेत्रात पेटलेला आहे। या वादाबद्दल राहुलभाई पाटील काय बोलले? विषय असा होता का आधी घोटचा सर्जा आणि मथुर हा पैरा फिक्स झाला होता। तर त्याच्या सर्जाच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना। त्यांनी सांगितलं कॉल करून जगदीशनी का आमचा नंदी पाय उचलून ठेवतोय। मग आम्ही सुद्धा काय केला, पाय उचलून ठेवतोय, मग काय करायचं बाबा, बरा होईल का 2 दिवसांनी 3 दिवसांनी, अजून 5-6 दिवस आहेत मैदानासाठी। तर त्या लोकांनी काय केला का सांगितलं दादा आता यो बराच नाही होणार। तर मी तरीसुद्धा वापस पुन्हा फोन केला। मग आता कसं काय, बोलतं कर्नाटकला आम्ही घेऊन चाललोय। लोक काही हरकत नाही, कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही, चांगली गोष्ट आहे, लवकर बरा करा। तर मी बोललो मग बरा झाल्यानंतर दुसरे कोणच्यात पळेल का, नाही बोलतं दुसरे कोणाच्यात पळणार नाही। स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत। नाना बोलले भाई पळेल, त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा डोक्यावर, जसं मी आज ठेवतोय। जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे। जेवढी शेतकरी वर्ग आहेत, बैलगाडा मालक आहेत, त्यांना कळायला पाहिजे नक्की काय विषय आहे ते। मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं भाई जर पळाला याच्या पुढे तर मथुरमध्येच पळणार, नाहीतर पळणार नाही। तर मी बोललो मग आता काय करू, मी थांबू का काय करू? जगदीशनी सांगितलं मला भाई तुम्ही पैरा करा, आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का, तुम्ही तुमचा पैरा करून टाका। तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितलं नाना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदीमध्ये, माझ्यात नाही पळायचा। तर मग नंतर नाना फोन करायला लागले मला, नाना प्रधान का भाई आपण पळूया आता। तर मी बोललो मी थुकलेला चाटणारा माणूस नाही आहे। जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिला, शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी। बरोबर आहे। मग मी बोललो नाना तुम्ही शब्दाला पलटी मारता, आता तुम्ही तर सांगितलं जर पळायचं असं मथुरमध्ये पळणार, नाहीतर कुठल्या नंदीमध्ये पळणार नाही। बरोबर आहे। जर त्या दिवशी आरून बोलत होता ना, ते बाईट मी बघितली त्याची, मी थोडीफार तुमच्या सुद्धा व्हिडिओला बरेच कमेंट सुद्धा आता स्वतःहून टाकलेत। त्याची बाईट मी बघितली। आम्ही कधी कोणाची फसवणूक नाही करत, कोणाशी खोटा नाही बोलत, कोणाचा लबड नाही बोलत। आज घोटच्या सर्जा एवढा पळणारा अखंड महाराष्ट्रामध्ये नंदी नाहीये। बरोबर आहे। जाईल त्या मैदानामध्ये 1 नंबर केला पाहिजे 100%। पण आज काय होतंय, आपल्या नियती मुले आपण मार खातो, काहीतरी वेगळा घडतो। बरोबर। हर मैदानामध्ये मथुरमध्ये जेव्हा यानं कोणी नंदी देत नव्हता तेव्हा यो मथुर मी दिलाय। मला तेव्हा आमच्या जावयानी फोन केला होता, ऋषल भाऊनी। त्या ऋषल भाऊच्या एक शब्दावर मी काय बोललो, आमचा जावय आहे, आमचा पोरगा आहे, आमची पोरगी दिली तिथे। मी त्यांच्या शब्दावर नंदी दिला। कोणी ओळखत नव्हता घोटच्या सर्जाला या मुंबईमध्ये। तेव्हा लोकांना माहीत पडला याचा पल काय मथुरमध्ये पळाल्यानंतर। बरोबर आहे। मग अखंड महाराष्ट्राने बघितला, तिथून खूप मोठा झाला ना। अजून सुद्धा त्याच्यावर माझा खूप प्रेम आहे सर्जावर। पण काही गोष्टी ज्या होतात ना त्या माहीत पडू द्या। त्याच्यानंतर काय झाला, मला कानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय, चिक्या पण बेमार पडलाय। बोलो ठीक आहे, चला आता चिक्या बी बेमार पडलाय, इकडून घोटचा सर्जा बी बेमार पडलाय, एकच वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजलं काय लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये। बरोबर। लगेच 2 दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा। त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता। चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता दीपक शेठ पाटील चिरले पुशेगाव मध्ये। मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये। मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र कोणत्या मार्गावर चाललंय? बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत राहिली नाही का? तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा।